नमस्कार मित्रांनो, मी रोशन भावने स्वागत करतो आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर. आज तुमच्यासाठी अतिशय एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे. ती म्हणजे नवीन राशन किंवा स्वस्त धान्य दुकान परवाना अर्ज हे सुरू झालेले आहे. ते अर्ज कोणत्या जिल्ह्यासाठी सुरू झालेले आहे, त्याची पात्रता काय आणि कोणती कागदपत्रे लागतात व अर्ज कुठे करावा आणि अर्ज कसा करावा तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, मुख्यतः रेशन दुकान परवाना अर्ज हे 2 जिल्ह्यासाठी निघालेले आहे. त्यामध्ये पहिला जिल्हा सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यातील कार्डधारकांना होणारी गैरसोय दूर करण्याकरता रास्त भाव दुकाने कायम ठेवून जे रद्द झालेले आहे किंवा जे नव्याने लोकसंख्या वाढलेली आहे त्या भागामध्ये नवीन दुकाने परवाना देण्यासाठी शासनाने हा जी.आर. काढलेला आहे. त्यामध्ये 30 जुलैपर्यंत इच्छुक उमेदवार हे अर्ज करू शकतात आणि आपला परवाना मिळवू शकतात. त्या संबंधी तहसीलदाराकडे तुम्हाला अर्ज करावा लागेल. आणि राजमाने यांनी म्हणजे सातारा जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी त्यांनी असे आवाहन केले आहे की लवकरात लवकर जास्तीत जास्त जणांनी अर्ज करावे. त्या सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये किती गावेसाठी या दुकान परवाना निघालेला आहे ते आपण यामध्ये बघूया. यामध्ये सातारा तालुक्यातील 8 गावे व शहरी ठिकाणे 3, वाई तालुक्यातील 15 गावे, कराड तालुक्यातील 6 गावे, महाबळेश्वर तालुक्यातील 44 गावे, कोरेगाव तालुक्यातील 13 गावे, खटाव तालुक्यातील 10 गावे, फलटण तालुक्यातील 4, पाटण तालुक्यातील 19, मान तालुक्यातील 4, खंडाळा तालुक्यातील 7 व जावली तालुक्यातील 8 अशा एकूण 141 गावाचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तरी ग्रामपंचायत तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्य संस्था, बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महिलांच्या स्वयंसहाय्य संस्था, बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामध्ये ज्यांना अर्ज करायचे आहे त्यांनी संबंधित तहसील कार्यालयात पुरवठा शाखा यांच्याकडे संपर्क साधावा व दिलेल्या तारखेपर्यंत लवकरात लवकर अर्ज सादर करावे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सद्यस्थिती रिक्त असणाऱ्या 321 गावाच्या ठिकाणी रास्त व दुकानाचे प्राधिकरण मंजूर करण्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. संबंधित ठिकाणासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रास्तभाव दुकान परवान्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तहसील कार्यालयात येथे प्राप्त करून घ्यावे आणि तो अर्ज 100 रुपये चालनाद्वारे लेखा शीर्षकाद्वारे भरणा करून संबंधित तहसील कार्यालयात प्राप्त करून घेता येईल. असे अर्ज विक्री व स्वीकृत करण्याची अंतिम मुदत ही 31 जुलै असणार. संबंधित सातारा जिल्ह्यातील इच्छुक नागरिकांनी यासाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावे. तसेच मित्रांनो, त्यानंतर येतो यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये किती तालुक्यामध्ये रास्तभाव दुकान परवान्याचे अर्ज निघालेले आहे ते आपण यामध्ये बघणार आहोत. पहिला तालुका येतो महागाव तालुका. महागाव तालुक्यात एकूण 2 गावामध्ये साठी अर्ज निघालेले आहे. त्यानंतर येतो पुसद तालुका. पुसद तालुक्यामध्ये एकूण 31 गावासाठी रास्तभाव दुकान परवाना अर्ज मागवण्यात आलेले आहे. त्यानंतर येतो वणी तालुका. वणी तालुक्यामध्ये एकूण 55 गावासाठी रास्तभाव दुकान परवाना अर्ज मागवण्यात आलेले आहे. त्यानंतर येतो घाटंजी तालुका. घाटंजी तालुक्यामध्ये एकूण फक्त 20 रास्तभाव दुकान परवाना अर्ज म्हणजे 20 गावासाठी रास्तभाव दुकान परवाना अर्ज मागवण्यात आलेले आहे. त्यानंतर येतो केळापूर तालुका. यामध्ये एकूण 30 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर येतो झरी जामणी तालुका. यामध्ये एकूण फक्त 10 गावाचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर येतो बाभुळगाव तालुका. बाभुळगाव तालुक्यामध्ये एकूण 21 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर येतो उमरखेड तालुका. उमरखेड तालुक्यामध्ये एकूण 12 गावाचा समावेश करण्यात आहे. त्यानंतर येतो दारव्हा तालुका. दारव्हा तालुक्यात फक्त आणि फक्त 4 गावासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहे. त्यानंतर येतो राळेगाव तालुका. राळेगाव तालुक्यामध्ये एकूण 43 गावासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहे. त्यानंतर येतो यवतमाळ तालुक्यामध्ये फक्त 19 गावासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहे. त्यानंतर येतो कळंब तालुका. कळंब तालुक्यामध्ये 25 गावासाठी रास्तभाव दुकान परवाना अर्ज मागवण्यात आलेले आहे. त्यानंतर येतो आर्णी तालुका. आर्णी तालुक्यामध्ये फक्त 9 गावासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहे. त्यानंतर येतो दिग्रस तालुका. दिग्रस तालुक्यामध्ये एकूण 6 गावासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहे. त्यानंतर येतो मोरगाव तालुका. मोरगाव तालुक्यामध्ये एकूण 24 गावासाठी नव्याने अर्ज मागवण्यात आलेले आहे. त्यानंतर येतो नेर तालुका. नेर तालुक्यामध्ये
8 गावासाठी फक्त अर्ज मागवण्यात आलेला आहे. त्यानंतर अशा प्रकारे यवतमाळ जिल्ह्यातील या तालुक्यामध्ये या गावामध्ये अर्ज नव्याने मागवण्यात आलेले आहे. त्यानंतर अर्ज करताना अर्जासोबत खाली कोणते कागद जोडण्यात यावी ते आपण बघूया. त्यामध्ये पहिले दिलेल्या पंचायत, ग्रामपंचायत तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था यापैकी एका ग्रामसभेचा ठराव किंवा ग्रामपंचायतचा दुकान मागणी अर्ज किंवा तेरीच पत्र किंवा त्यानंतर ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याबाबत गटविकास अधिकारी यांचा दाखला यापैकी एक अर्ज तुम्हाला हवा आहे. त्यानंतर येतो पंचायत म्हणजेच ग्रामपंचायत किंवा तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था नोंदणीकृत स्वयंसहाय्य बचत गट महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास यांची नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे या हवा आहे. त्यानंतर येतो पंचायत म्हणजेच किंवा स्वसहायता गट किंवा संस्था सार्वजनिक संस्था न्यास यांच्या आर्थिक स्थितीबाबत कागदपत्रे जसे बँक पासबुक छायाकित प्रत, बँकेचे प्रमाणपत्र किंवा बँकेचे स्टेटमेंट. त्यानंतर येतो व्यवसाय करायच्या जागेचे मालकीबाबतचे कागदपत्र म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी तो दुकान टाकणार आहे त्याबद्दलचं तुमचा मालकी कागदपत्र हवा आहे. त्यानंतर जागा भाड्याने असल्यास भाडे प्रमाणपत्र हवं आहे. त्यानंतर घर टॅक्स पावती, 7/12, जागेचे क्षेत्रफळ, व्यवसाय ठिकाणाचे क्षेत्रफळ म्हणजे हे सर्व जागेशी निगडीत पुरावे तुम्हाला हवे आहे. त्यानंतर येतो बँकेकडून कर्ज घेतले असल्यास कर्जाचा तपशील त्यासोबत जोडावा लागेल. परतफेडीचे प्रमाणपत्र जोडावं लागेल. जे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जोडावं लागेल. म्हणजेच त्यानंतर येतो कर्जाची नियमित परतफेड चालू असल्याबाबतचे बँकेचे प्रमाणपत्र जोडावे लागेल. त्यानंतर येतो संबंधित बँकेचे कर्ज पूर्ण फेड केल्यास त्याचे प्रमाणपत्र जोडावे लागेल. त्याचप्रमाणे पंचायत स्वयंसहायता गट किंवा संस्था सार्वजनिक संस्था न्यास यांचे वार्षिक लेखा व हिशोब सन 2018 ते 19 पासून आजपर्यंत तपासणी केलेल्या संस्थेचा अहवाल यासोबत जोडावा लागेल. त्यानंतर पंचायत समिती स्वयंसहायता गट संस्था सार्वजनिक संस्था न्याय यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व सभासदांची नावे पूर्ण पत्त्यासह या पत्रासोबत जोडावे लागेल. तसेच पंचायत स्वयंसहायता संस्था गट संस्था किंवा सार्वजनिक संस्था किंवा न्यास याचे मूळ व आजचे भाग भांडवल व सध्या करीत असलेल्या व्यवसाय या संपूर्ण कार्याची माहिती जोडावी लागेल. त्यानंतर रास्तभाव दुकान परवाना मिळवण्याबाबत व व्यवसाय करण्यासाठी संमती दर्शवलेला पंचायत किंवा स्वयंसहायता गट किंवा संस्था किंवा सार्वजनिक संस्था यांचा ठराव जोडावा लागेल. त्यानंतर पंचायत किंवा स्वयंसहायता संस्था गट किंवा संस्था सार्वजनिक संस्था न्यास स्वस्त धान्य दुकान स्वतः एकत्रितरित्या चालवितील कोणतेही इतर व्यवसाय अथवा संस्थेस चालवण्यास देणार नाही किंवा हस्तांतरित करणार नाही याबाबत प्रतिज्ञापत्र जोडावे लागेल. तसेच भाडे तत्वावर दिल्या गेलेल्या जागेसंबंधी मूळ जागा मालकाचे विधिग्राह्य दस्तावेज म्हणजे तुम्ही ज्या भाडे तत्वावर जागा घेतली असेल त्याचे मूळ दस्तावेज तुम्हाला यासोबत जोडावे लागेल. म्हणजे जे काही तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केला असेल भाडे तत्वाचा तो. तसेच इतर तुम्हाला कोणतेही शिधावाटप दुकान नसल्याचे 100 रुपयाचे स्टॅम्प पेपर प्रमाणपत्र द्यावे लागेल. आणि जर ही माहिती खोटी आढळल्यास भविष्यात तुमच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येईल. तसेच तुमच्यावर कोणत्याही गुन्हा नसल्याबाबतचा तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र करून द्यावे लागेल. म्हणजे तुमच्यावर कोणताही गुन्हा नसावा. तसेच जर तुम्ही दारिद्र्य रेषेखाली असाल तर तुम्हाला ग्रामसेवकाचे किंवा नगरपालिकेकडे पत्र जोडावे लागेल. या सर्व डॉक्युमेंट्ससह तुम्ही आपला अर्ज आपल्या तहसीलला सादर करा. अशा प्रकारे आपण सातारा तसेच यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यातील जे काही स्वस्त धान्य दुकान परवान्याचे अर्ज निघाले त्याबद्दल सविस्तर माहिती बघितलेली आहे. या सर्व डॉक्युमेंट्ससह तुम्ही आपल्या तहसील कार्यालयात लवकरात लवकर मुदतीच्या आत म्हणजे 31 जुलैच्या आत अर्ज सादर करावा. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ हा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. चला तर मित्रांनो, भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.